राम राम मंडळी, परत मी तुमना कानना डॉक्टर मुकेश मोरे तुमनासाठी काननी अजून थोडीशी माहिती आपल्या भाषेमध्ये सांगायला. परत कानना बाहेरनं कान ज्या काही प्रॉब्लेम राहतात आपल्या वाटत की कान म्हणजे फक्त बाहेरला कान जो दिसतो, चष्मा ठेवाले आणि कान दिसाले किंवा इप्पी कराले फक्त कान निशा आपले कान ऐकाना गुंता महत्वाना अवयवश. पण कान आपण लहानपणापासून आजीने बी माहिनी काहीतरी कानकोरावर कान साफ करायचे, कानमा तेल टाकेसन कान साफ करायचे. त्यावेळेस त्या बरोबर होतात आणि आता काही ते बरोबर नाही असं म्हणत नाही. कानमा मळ होई तर कानना मळ साफ करायसाठी त्या आजही तेवढाच चांगला पर्याय येतच. पण त्यांना वाटे पण जर तो बरा नाही जाय तुम्ही शेवटी आमना दवाखाना माहिसन काहीतरी दुर्बीणद्वारे तपाशीसन त्यांना अजून काही मोठा प्रॉब्लेम शका तो घरनाघर बरा व्हावासारखा नाही का याविषयी आपली थोडीशी माहिती लिहिली महत्वानीशी. कानना बाहेरनं भागमा आपण काढी टाकीसन किंवा कानकोरणावर कोरीसन जर आपण साफ करायला प्रयत्न करा तर कानकोरांना वाटे ज्या काही जखमा होतच त्यामुळे ते दुखायला लागत पहिल्यासारखं एवढं काही स्ट्रॉंग लोके नाही राहणार. त्यामुळे ते दुखणं काही अंगावर काढण्यासारखं राहत नाही आणि ते दुखणं अजून दिवसेंदिवस जर वाढायला लागलं तर त्यांना पुळी विजास इन्फेक्शन आपल्या साध्या गोळीसले बरं किंवा रिस्पॉन्स देत नाही. मग त्यावेळेस ते अजून खराब जाय तर आपले ऍडमिट करीसन कधी त्यांना ट्रीटमेंट लिहिली पडस. कानना बाहेरना भागल्याचे इन्फेक्शन राहस त्याला आपण ओटायटिस एक्स्टर्ना म्हणतो आणि त्यामुळे शक्यतो ऐकायला काही प्रॉब्लेम येत नाहीत पण कान दुखाले पहिला बोलता त्रास देस. त्यामुळे त्या दुखण्यासाठी तरी बऱ्याचदा पेशंट आपल्या दवाखाना किंवा डॉक्टर शोधत. येस कधी अशी टाइम होणार तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करीसन आपण अपॉइंटमेंट लिहिसन शक्यतो दवाखान्यामध्ये दाखाडे लावा. कान साफ करा आणि गरज पडली तर दुर्बीण वाटे चांगल्या पद्धतीने साफ करीसन खात्री करल्यावा की आपला पडदा वगैरे सगळं चांगला आहे. मात्र लोकेसले बऱ्याचदा ऐकायला कमी असते असले वाटत की आपल्या कानमा मळशे आणि तो मळ साफ करा म्हणून म्हणजे आपल्या कानले ऐकायला चांगली. पण बऱ्याचदा वय वाढणं की यांना सा खराब होई जातस. डोळ्यानी नजर जशी अधूवी जास तसं कानना ऐकायला बी कमी होई जास आणि ते ऐकायला अजून दिवसेंदिवस कमी झाय की मग त्यामुळे आपली वाटस की आपले समोरना लक्ष देत नाही आणि आपल्या ऐकायला कमी जाय म्हणजे आपल्याला कोणी ध्यान देत नाही. त्यामुळे आपण म्हातारा लोकेश नाही तरी आपल्या ज्या जुना लोकेश आहेत त्यासनी ऐकानी तपासणी दुर्बीण वाटे म्हणा किंवा कानना काही मशीन वाटे तपासणी करली नाही ऐकानी जसं डोळ्यांचा नंबर राहत तसा कानना नंबर काढली नाही तर आपले व्यवस्थित समजे की आपण कितल्या टक्के ऐकी राहिनो तर त्याला अजून चांगलं करायसाठी किंवा टिकाण्यासाठी काय करायला त्यासाठी आपल्या हॉस्पिटलमा स्पेशल तपासणीना विभाग त्या विभागमध्ये तपासणी करीत जर गरज पडली तर त्या आपला मोठा माणसाचले जर मशीन देवानी गरज पडली तर तो बी इलाज आपला दवाखाना चांगला करते. या बिनधास्त तपासणी करा. काही शंका होती तर विचारा आणि तुम्ही भेटीस जा. थँक्यू.